नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आरुरुक्षोर मुनिर्योगम कर्म कारण मुच्यते। योगारूढश्च तस्यैव शम कारण मुच्यते। आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आधी पार्था। तरी सोपाना या कर्मपथा चुकाझनी येणे यमनियमाची तळवटे। रेगे आसनाची पाऊल वाटे येई प्राणायामाची आडकाठी वरव तागा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। यच्च यावत मनुष्य मात्राला मोक्षाची अपेक्षा आहे तो मोक्ष ब्रह्मज्ञानाशिवाय मिळत नाही। ब्रह्मज्ञानाचं अंतरंग साधन ध्यानयोग आहे आणि त्या ध्यानयोगाचं बहिरंग साधन निष्काम कर्मयोग आहे। याचा अर्थ कोणत्याही साधकाला अंतरंग साधनामध्ये प्रवेश करायचा असेल तर बहिरंग साधनाची आवश्यकता आहे, त्याचा स्वीकार करावा लागतो। पण या सगळ्या साधनाचा एक अवधी ठरलेला आहे किंवा त्याची एक मर्यादाही निश्चित केलेली आहे। भगवंताने पहिल्या 2 श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगी जो साधक आहे त्याची एका अर्थाने स्तुती केली आहे। ज्या अर्थी तो कर्माच्या फलाची अपेक्षा करत नाही, अर्थात कर्माचं अनुष्ठान करतो पण कर्मफलाचा त्याग करतो ना, त्यागाला संन्यास म्हणतात। आणि या अर्थाने निष्काम कर्मयोगीसुद्धा संन्यासीच आहे। किंवा कोणत्याही प्रकारची तृष्णा त्याच्या चित्ताला चंचल करत नाही। याचा अर्थ चित्तामध्ये विक्षेपाचा अभाव आहे आणि विक्षेपाच्या अभावालाच योगश्चित्तवृत्ती निरोधः असं म्हणत असल्यामुळे त्या योगाचं अनुष्ठानही त्याच्याकडून घडतं, म्हणून तो योगीसुद्धा आहे। ससन्याशीच योगीच न निर्गुण चाक्रिय। आणि भगवंताने आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ अनेक शास्त्रकारांचं म्हणणं जे आहे त्याची एक वाक्यता सांगितली की अर्जुना संन्यासी तोच योगी आहे, अशी त्यांच्यातली एक वाक्यतेची गुढी पताका अनेक शास्त्रामध्ये उभविली आहे। ज्या ठिकाणी संन्यास केलेला संकल्पही त्यागला जातो तिथंच योगाचं सार परब्रह्म तत्वाची प्राप्ती होते। आणि ही गोष्ट अनुभवाच्या प्रामाण्याने ज्याच्या जीवनामध्ये अनुभवाला येते तो म्हणू शकतो की संन्यास आणि योगामध्ये एक वाक्यता आहे, यांचं फल एक आहे। अधिकार भेदाने अनुष्ठानामध्ये विलंब होऊ शकतो पण त्याचं असणारं फलप्राप्तीने ते साधनं मात्र एका साध्यालाच प्राप्त करून देतात, म्हणून त्यांच्यामध्ये एक वाक्यता निश्चित आहे। असा विचार 2 श्लोकामध्ये भगवंतांनी प्रतिपादन केल्यानंतर आपल्याही मनामध्ये अशी अपेक्षा निर्माण होते, जर कर्माचं परमात्मा एवढी मोठी स्तुती करत असेल, प्रशस्तपणा प्रतिपादन करत असेल, तर यावत जीव कर्माचंच अनुष्ठान करायचं का, प्रश्न निर्माण होऊ शकतो। तर त्याची मर्यादा ठरलेली आहे। जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही, जोपर्यंत ध्यानयोगावर आपण आरूढ होत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही, अंतःकरण शुद्धी मिळत नाही, तोपर्यंत कर्म नावाचं साधन टाकता कामा नये। मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागे आळसून कीजे। ज्ञानोबा म्हणतात कर्म नावाचं शस्त्र आहे आणि मनशुद्धीच्या मार्गाने आपल्याला लवकरात लवकर विजयी व्हायचं असेल तर तोपर्यंत कर्माचं साधन टाकता कामा नये। पण एकदा कर्माची असणारी अंतःकरण शुद्धी प्राप्त झाली तर त्या साधकाने आता कर्म नावाचं साधन सहज सोडावं किंवा ते साधन त्याच्याकडून आपोआप सुटलं जातं। तैसे आत्मलाभे प्रबळे। ज्ञानोबा म्हणतात फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे। जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे। जसा केळीचा घड परिपक्व झाला की त्या वृक्षाची वाढ आपोआप खुंटते किंवा तो वृक्ष उन्मळून पडतो, तसा प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला की कर्म आपोआप थांबतं
आणि ते थांबलंही पाहिजे. परंतु जोपर्यंत अंतःकरण शुद्धीचा योग मिळत नाही आणि त्या योगावर आरूढ होण्याची ज्याला अपेक्षा असेल, अशा मननशील असणाऱ्या मुनीने कर्मकारणमुच्यते, कर्म नावाचं साधन आहे त्याचा परित्याग करू नये. आणि एकदा तो योगावर आरूढ झाला, ध्यानयोगाची, अंतःकरण शुद्धीची किंवा समाधी योगाची प्राप्ती झाली, तर आता त्याने कर्मात प्रवृत्त होऊ नये. त्याने आता शमात प्रवृत्त व्हावं, सर्व साधनापासून उपराम पावावं, शांत व्हावं. जे विहित कर्माची साधनं आहे त्यांचा विधीपूर्वक त्याग करणं, यालाच उपरम, उपशम किंवा या श्लोकामध्ये शम असं म्हटलेलं आहे. कारण तो जर पुन्हा कर्मामध्ये प्रवृत्त होत राहिला तर ते कर्म नावाचं साधन त्याला पुढच्या साधनेत प्रगतीही करू देणार नाही. आणि ज्ञानापासून होणारं रम्य समाधान आहे त्या समाधानाचाही लाभ करू देणार नाही. कारण कर्मात विक्षेप जास्त आहे आणि जितका विक्षेप जास्त असेल तितकं समाधान कमी राहतं. पंचदशीमध्ये साधकांनी प्रश्न विचारला की आम्ही कोणतं करावं. म्हणे मग आम्ही व्याकरण शिकावं का नाही? चालेल ना म्हणे, व्याकरण शिकलं तरी चालेल, पण त्याची मर्यादा आहे. म्हणे मग कृषी नावाचं शास्त्र शेती केली तर चालेल का? ते म्हणले अरे व्याकरणामध्ये विक्षेप जास्त आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त विक्षेप कृषीमध्ये आहे. जितका विक्षेप जास्त होईल तितकं असणारं रम्य समाधान कमी लाभेल. नाही म्हणे मग महात्मा तर राज्य चालवतो, त्या महात्म्याची असणारी अवस्था वेगळी आहे. त्याने राज्य चालवलं काय? जनकाप्रमाणे किंवा शुकाचार्यांप्रमाणे वनात गेला तर त्यांच्या बोधामध्ये फरक पडत नाही. पण तू तर आणखी अलीकडच्या भूमिकेमध्ये आहे आणि स्वतःच्या जीवनाकरता उदाहरण देतोय महात्म्यांचं. असंच घडतं. साधकाला जर आपण एखादं कार्य सांगितलं साधनेचं, तर तो बघा ना महात्म्याने कुठं साधना केली? अरे त्याने अगोदर केलेली आहे ना, पण प्रथम भूमिकेमध्ये नाही, उच्च अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून सहज साधनेचा त्याग घडतो. साधकाला आपला अधिकार लक्षात आला पाहिजे. म्हणून योगावर आरूढ होण्याची अपेक्षा असेल तर कर्म कारणम उच्यते, कर्म नावाचं साधन निष्काम कर्म आवश्यक आहे. पण तोच साधक जर अंतःकरण शुद्धीच्या योगावर आरूढ झाला, आता त्याने पुन्हा कर्म नावाचं साधन करू नये. त्याने कर्माचा परित्याग करावा किंवा कर्म नावाच्या साधनेपासून उपरम व्हावं, असं भगवंतांनी 3ऱ्या श्लोकामध्ये अवधी सांगितली. अरुरुक्षोर मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. या श्लोकाचा काल आपण बराच विस्ताराने विचार केला. यावर ज्ञानोबारांचं असणारं स्पष्टीकरण पाहायचं आहे. आता योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका जनी. योगरूप पर्वताचा माथा जर प्राप्त करायचा असेल, म्हणजे योग नावाच्या पर्वतावर आरूढ व्हायचं असेल, तर त्या पर्वताजवळ जाण्यासाठी कर्मपथ याला सोपान असं म्हटलं आहे. आणि त्या कर्म नावाच्या रस्त्याला त्याने चुकवू नये. काल आपण थोडासा असा विचारही केला. ज्ञानप्राप्तीसाठी श्रवण हे कर्म आहे, उपासनेसाठी भगवंताला उपचार अर्पण करणं हे कर्म आहे. कर्मयोगामध्ये निष्काम कर्म करत असताना स्वधर्माचं पालन करणं हे कर्म आहे. आणि अष्टांग योगामध्ये यमनियमादी साधना करणं हे तिथलं कर्म आहे. म्हणजे कर्म हा साधारण किंवा सामान्य शब्द आहे, प्रसंगानुसार त्याचे अर्थ बदलतात. आणि जे प्रकरण प्रारंभ झाला आहे त्या प्रकरणानुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. आता या सगळ्या ओव्यामध्ये अष्टांग योगाचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामुळे सोपानाय कर्मपथा असं म्हणत असताना यमनियमादी कर्मपथ याला चुकता कामा नये. आणि ज्ञानोबारांची भूमिका ही रूपक अलंकार आहे. योग नावाच्या साधनाला ज्ञानोबारे पर्वत असं म्हणतात आणि त्या योगामध्ये अष्टांग योगाचा समावेश होतो. मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंग आहे योगाची. योग जर पर्वत असेल तर या पर्वतावर असणारी जे 8 अंग आहे त्यांची पण योजना ज्ञानोबाराची तर करतात ते पाहिलं पाहिजे.
त्यापैकी यम आणि नियम यांना पर्वताचा तळमजला म्हटला आहे. हा खालचा भाग आहे, तळाकडील भाग आहे. यानंतर आसन पाऊलवाट आहे. प्राणायाम अर्धा तुटलेला कडा आहे. पुढे येत असताना मग प्रत्याहार हे त्या एखाद्या खिंडीमध्ये सापडलेली जागा आहे. असं करता करता ज्ञानोबा रूपक करतात. क्रमाने ते आपण पुढे पाहणार आहोत. 55 क्रमांकाची ओवी आहे. येणे म्हणजे या, यम नियमाचे नि तळवटे. या यम आणि नियमाच्या तळवटे म्हणजे तळाकडून. रिगे आसनाची पाऊल वाटे, त्याने आसनाच्या पाऊलवाटाने चालावं. सहसा पर्वतावर किंवा किल्ल्यावर जाणारे रस्ते पाऊलवाटच असतात. आणि त्यातही पुन्हा ते पावसाळ्यामध्ये जर पाणी पडत असेल ना, तर त्या सगळ्या पाऊलवाटा शेवाळल्या जातात. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर नावाचा किल्ला आहे. मी तिथं जाऊन आलो 2-4 वेळा. आणि पावसाळ्यामध्ये फक्त फार झालं तर समोरच्या व्यक्ती एवढं अंतर दिसतं, बाकी सगळं ढगाळ वातावरण असल्यामुळे पुढचं काही दिसत नाही. पण जेवढी पाऊलवाट दिसते ती सुद्धा शेवाळलेली असते. म्हणजे प्रचंड पाण्याचा तिथं प्रभाव असतो. रिगे आसनाची पाऊल वाटे, हे बाकीची जे आसन आहे याला पाऊलवाट असं म्हणतात. आणि प्राणायामाला ज्ञानोबा आहे आड मार्ग किंवा अर्धा तुटलेला पर्वताचा कडा असं म्हणतात. प्राणायाम साधला तर फार चांगला आहे. जर प्राणायामामध्ये उणीव राहिली तर कदाचित हृदयाचा ठोका कमी जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून ते अगोदर एकदमच प्राणायाम नाही करता येत. त्याच्या अगोदर आसन सिद्ध झालं पाहिजे. आसनाच्याही अगोदर नियम सांगितले 5 प्रकारचे, आणि नियमाच्याही अगोदर 5 प्रकारचा यम सांगितलेला आहे. काल आपण थोडासा विचार केला. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा 5 प्रकारचा यम आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा 5 प्रकारचा नियम आहे. हे 10 अंग सिद्ध होणं म्हणजे यम नियमाच्या तळाच्या भागामध्ये राहणं आहे. यानंतर सिंह, भद्र, सिद्ध आणि पद्म हे 4 आसनं महत्त्वाची आहे. यम नियमाच्या नंतर आसन जय झाला की मग प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, त्याला पूरक म्हणतात. आतमध्ये कोंडून ठेवायचा, त्याला कुंभक म्हणतात. ज्याप्रमाणे कुंभ म्हणजे घट असतो की नाही, तो जसा फुगलेला असतो तसा आतमध्ये श्वास गेला की तो कोंडून ठेवला की पोटाचा आकार कुंभाप्रमाणे होतो, कुंभक. त्याची पण वेळ मर्यादा ठरलेली आहे. जेवढ्या वेळामध्ये श्वास घेतला त्याच्या असणाऱ्या दुप्पट वेळामध्ये कोंडून ठेवावा लागतो. आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला की उजव्या नाकपुडीतून सोडायचा, एकदम नाही दम लागल्याप्रमाणे. तो हळूहळू सोडता आला पाहिजे. त्याची पण फार मोठी प्रक्रिया आहे. आपलं बरं आहे, जो आपण श्वास घेतो ना हल्लीच्या काळामध्ये त्याला श्रम नाही. पण एखाद्या व्यक्तीला अस्थमा असेल तर त्याला ते करता येत नाही. काही एखादा हृदयरोगाचा जर रुग्ण असेल तर त्याला हे कठीण जातं करायला. अगोदर यम, त्या भोजनादिकाचे आहार विहाराचे नियम सांभाळावे लागतात. आणि ते सांभाळल्यानंतर एका जागी एका आसनावर न हलता न डुलता जर 3 तास बसता आलं तर आपण आसन सिद्ध केला असा अर्थ होतो. आपलं एक आसन कायम सिद्ध आहे, ओळखटी. त्याच्यावर 3 तास काय आपण 6 तासही सिद्ध राहू शकतो एका जागेवर. बाकी काही नाही. ते काही योगातलं नाही आहे. योगावर निद्रेवर विजय संपादन करावा लागतो. काल आपण यमातलं एक साधन पाहिलं होतं, अहिंसा. काया वाचा मनाने कुणालाही पीडा न करणं याला म्हणतात अहिंसा. आणि अहिंसा हे यम नावाचं साधन सिद्ध झालं तर अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागाहा ही सगळी 10 प्रकारची साधनं सांगितली. बरं, आता सगळ्याच असणाऱ्या त्या साधनांचा काय काय फल आहे ते काय माझ्या लक्षात नाही. तेवढं आता एकदा वाचलं होतं, ते एकदा वाचल्यानंतर लक्षात नाही राहत. ते सांगण्यासाठी पुन्हा चांगलं वाचलं पाहिजे. क्रमाक्रमाने बघू. अहिंसा जर आपल्या अंतःकरणामध्ये स्थित झाली, साधल्या गेली, तर अहिंसेवर ज्याने विजय मिळवला त्याच्या सान्निध्यात आलेले लोक
आपोआप जे आहेत ना वैराचा त्याग करतात. परस्पर विरोधी असणारे दोन पशु आणि पक्षी एकमेकाच्या मानेवर माना टाकून निद्रा करू शकतात. कोणत्या महापुरुषांच्या आश्रमात? ज्या महापुरुषाच्या मनामध्ये अहिंसा नावाचं यमसाधन सिद्ध झालं आहे त्याच्या आश्रमात. प्रभू रामचंद्र जेव्हा शबरीच्या आश्रमात गेले की नाही, तो आश्रम तसा मतंग ऋषीचा होता. पण शबरी मातेला त्यांनी सांगितलं की अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान प्रभू श्री रामचंद्र तुला दर्शन द्यायला नक्की येतील. एवढंच वाक्य सांगितलं. कधी येतील हे नाही सांगितलं. फक्त येणार आणि गुरुवाक्यावर विश्वास, श्रद्धा म्हणतात. शबरी मातेनं दररोज प्रभू रामचंद्राची वाट बघावी, दररोज बघावी. उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नाही. मी एक उदाहरण ऐकलं होतं. कशी वाट पाहिली म्हणे, शाळेमध्ये स्पर्धा असते 26 जानेवारीच्या अगोदर. त्या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारचे कौशल्य पाहतात. ते पळण्याची शर्यत असते. रांगेत विद्यार्थ्याला उभं करतात. उजवा पाऊल पुढं ठेवायचा, डावा पाऊल मागं. मग हल्लीच्या काळामध्ये ते शिट्टी वाजवतात शिक्षक. जर आपण ते ऑलिम्पिक वगैरे पाहिलं की त्याच्यामध्ये बंदुकीची गोळी असते. ते वरती मारली की मग पळायचं. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, जे पळणारे आहेत का त्या पळणाऱ्यापेक्षा ना शूटिंग करणारे कॅमेरेवाले जास्त पळतात. हो, ते पळतात बघा. त्यापेक्षा त्यांनी भाग घेतलेला बरा आहे ना. पण ते भाग नाही घेत. ते मात्र स्पर्धकाबरोबर पळतात बघा. कॅमेरा खांद्यावर पळतात. ते जाऊ द्या, आता तो विषय आपला नाही. पळतात ते, तयारच असतात ते. पण विचारी सोडून द्या. पोटाकरता पळावं लागतं त्यांना. पोटाकरता सगळ्यालाच पळावं लागतं म्हणा. सगळेच पळतात ते पोटाकरताच. फक्त काहीचं लवकर भरतं, काहीचं भरत नाही, एवढाच भाग आहे. काही इथं पळतात तर काही परलोकातही पळतात. पळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे शाळेमध्ये स्पर्धा असते. गुरुजी सांगतात 1, 2 आणि 3 म्हटलं पळायचं. झालं. विद्यार्थी कांटाव करून राहतात. 1, 2. जशी तुम्ही 3ची वाट पाहिली ना आता, तशी शबरी मातेनं वाट पाहिली होती प्रभू रामचंद्राची मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये. आता ते आपण शाळेत जाऊन आलो एवढ्या वेळामध्ये. जशी वाट पाहिली की नाही 3 कधी म्हणतात, तशी प्रभू रामचंद्राची वाट पाहिली. तर त्या आश्रमाचं महत्त्व असं सांगितलं. प्रभूंचं जेव्हा आगमन झालं त्या आश्रमात सुगंध दरवळलेला. शबरी मातेनं सांगितलं इथं माझी गुरुजी राहायची. ही त्यांच्या वटवृक्षाखाली सिद्ध झालेली भूमी आहे, तपस्थली. दिव्य तेज आभा प्रगटलेली आहे. आणि त्यांच्याजवळ राहणारे विद्यार्थी वनामध्ये जाऊन आपल्या यज्ञशाळेसाठी जी काही लाकडं आणायची, त्यांच्या अंगातून जो घाम पाडला त्याच्यातून फुलं निर्माण झाली. आणि ती फुलं कधी सुकतही नाही आणि त्यातला सुगंधही कमी होत नाही. कशामुळे हे सांगितलं? अहिंसा प्रतिष्ठाया. या आश्रमात आल्यानंतर मुंगूस आणि सर्प, गाय आणि व्याघ्र एकमेकाच्या मानेवर मान टाकून निवांत विश्रांती करतात. कारण त्यांच्याच मनामध्ये अहिंसा विकसित झालेली होती. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. हे अहिंसा आहे. पुढं सांगितलं आहे सत्य. जे मनात आहे तेच वाणीमध्ये उच्चारण करणं, याला सत्य म्हणतात. आणि तुकोबारायांचं प्रमाण आहे, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. मनुष्य खरं जर बोलला, असं म्हणतात 12 वर्ष जर खरं बोलला, 12 वर्ष, तर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाचासिद्धी प्राप्त होते. त्यानंतर तो काही जरी बोलला तर ते देवाला सत्य करावं लागतं. तो म्हणला ना एखाद्याचं कल्याण होईल, देवाला करावं लागतं. पण 12 वर्षपर्यंत आपण 12 तासही बोलू शकत नाही, तो भाग वेगळा आहे. 12 वर्षापर्यंत सत्य. या सत्याच्या बाबतीमध्ये कोण? धर्मराजाचं उदाहरण आहे. सत्य बोलणं. दुर्योधनाने आपल्या आईला विचारलं, म्हणजे आई, मला पांडव माझे शत्रू वाटतात आणि भीम तर माझा आवडता शत्रू आहे. वरी भीमसेन बेतू. त्यामुळे या पांडवांचा निपात करण्यासाठी माझं शस्त्र, आपलं देह वज्राप्रमाणे कठीण व्हावा, उपाय सांग. ते म्हणे तुला मी उपाय नाही सांगणार, धर्मराजाला जाऊन विचार.
म्हणे तो त्याला तर मी शत्रू मानतो, तू मानत असेल. ते नाही मानत. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे पाठामध्ये, बाकीचे लोक दुर्योधनला दुर्योधन म्हणायचे आणि धर्मराज सुयोधन म्हणायचे. या सुयोधन, कारण दोष पाहतच नव्हते. आणि धर्मराज तुला शत्रू नाही मानत, तू जा. गेले. दुर्योधनाने विचारलं, दादा माझं शरीर वज्राप्रमाणे व्हावं असं मला वाटतंय, वज्राप्रमाणे अभेद्य कठीण व्हावं, काय उपाय? उपाय तुझ्या घरातच आहे. म्हणे तुझ्या आईने जर तुला नखशिखांत पाहिलं, नखापासून तर मस्तकाच्या शेंडीपर्यंत नजरेनं पाहिलं तर आईच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे. कारण जेव्हा तिला कळालं का आपला भावी पती आंधळा आहे, त्या क्षणापासून तिने डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. पती जग पाहू शकत नाही तर मलाही जग पाहायचं नाही, डोळे असून. त्यामुळे त्या दृष्टीमध्ये एक विशेष प्रकारचं सामर्थ्य प्रगट झालं आहे. आणि त्या सामर्थ्याने तिने तुझ्याकडं पाहिलं तर तुझं शरीर वज्राप्रमाणे होईल. तो आईकडं गेला. आईने सांगितलं हे खरं आहे, पण तुला मी सांगितलं असतं तर खरं पटलं नसतं, म्हणून तुला धर्मराजाकडं पाठवलं. रात्रीच्या प्रसंगामध्ये पूर्ण शरीर तुझं वज्राप्रमाणे कठीण होईल. मुलगाच आहे तू. तो रात्री चालला. भगवंताच्या लक्षात आलं, हा जर असाच वज्रदेही झाला तर जड जाईल आपल्याला, आणि एकटा जड गेला तर मग युद्ध जिंकता येणार नाही. भगवान परमात्मा एका माळ्याच्या वेशात त्याच्या समोर प्रगट झाली. माळी झाली, माळी. म्हणे कुठं चालला? अंधारात लपून चाललो वज्रदेह करा. कळतं म्हणे काय एवढा मोठा झाला म्हणे, असा चालला का? कमीत कमी चड्डी तर घाल. असं तुम्ही माझ्याकडं नाही आहे, मी देतो ना. भगवंताने फुलापासून तयार केलेली दिली त्याला. तो गेला. आई म्हणे आला? म्हणे आलो. डोळ्यावरची पट्टी सोडून काढली. नखापासून तर शेंडीपर्यंत पाहिलं, पण मांडीपासून कमरेपर्यंतचा भाग कच्चाच राहिला, तो वज्राचा नाही झाला. म्हण तुला येताना कोणी भेटला होता का? म्हणे हो, एक माळी भेटला होता. बरोबर कार्यक्रम झाला म्हणे तुझा. आता एवढाच भाग आता हा अपूर्ण राहणार. म्हणे आई परत पहा. नाही आता नाही, आता गेले होणी न चले आता काही. भाग सोडून द्या. धर्मराजाला माहिती हा आपला शत्रू आहे, पाण्यात पाहतो, पण सत्य सोडलं नाही. आणि जो सत्यावर चालतो देवाला त्याची रक्षणाची योजना करावी लागते. हे धर्मराजाने आपली रक्षणाची जबाबदारी देवावर दिली. मी फक्त खरं बोलणार, परिणाम देवाला बघून घ्या. देवाला योजना करावी लागली. ती रात्री देवाला तसं व्हावं लागलं, जे दुर्योधनाला सांभाळावं लागलं, असा तो भाग आहे. सत्य. त्यानंतर अस्तेय. कोणाची? माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. सत्य आहे ना. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करण्यासाठी मी सत्यवादाचं तप बहुत कल्पापर्यंत केलं आहे. 4 युगाची एकत्र संख्या केली की त्याला चौकडी म्हणतात. चौकडीमध्ये 43,20,000 वर्षाचं आयुष्य असतं. कली, द्वापार, त्रेता आणि सत्ययुग किंवा कृतयुग, या चौकडीचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष. आणि हे जर एकामागून 1000 वेळा गेले किंवा 2000 वेळा गेले तेव्हा कल्प तयार होतो. कल्प. ब्रह्मदेवाचे 12 तास चौकडीचं 1000 वेळा 2000 वेळा जाणं याला कल्प म्हणतात. ज्ञानोबारा म्हणतात एवढ्या काल, एका कल्पापर्यंत नाही. वाचा केले बहुत कल्प. सत्यवादाच्या तपातून ग्रंथ निर्माण झाला असेल, साधकाला सुद्धा सत्यवादाचं तप करावंच लागेल, तेव्हा ग्रंथ ग्रहण केला जाईल. सत्य. अस्तेय. अस्तेय म्हणजे कोणाची वस्तू चोरी न करणं. मालकीची दुसऱ्याची वस्तू आहे आणि जर आपल्याला घ्यावीशी वाटली तर ते अस्तेय साध्य होणार नाही. नाथ महाराजांनी असं म्हटले, रस्त्याने जाता जाता एखाद्याचं धन पडलेलं आहे, घ्यायचं नाही पण लक्ष गेलं, निरपेक्षता गेली उडून, तरी निरपेक्षता बुडून जाते बघा. धनरूपाने वाटलंच नाही पाहिजे. धन वाटावं मृत्तिके समान, समलोष्टाश्म कांचनहा. तो कोणाची वस्तू घेत नाही त्याला अस्तेय असं म्हणतात. त्यानंतर आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा विचार सांगत असताना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थामध्ये
अष्टभोगांचा परित्याग करणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. किंवा चरचरती म्हणजे चालणे, आणि ब्रह्मस्वरूपामध्ये ज्याची अखंड वृत्ती चालतच राहते तो खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. त्यामध्ये ओजाचा लाभ होत असतो. त्यानंतर आहे अपरिग्रह. आवश्यक जर असेल ना तेवढ्या वस्तूचा संग्रह असावा. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. शास्त्राने संग्रहाला परवानगी दिली आहे, पण तो संग्रह सीमित असावा, अगदी मर्यादित. साधकाकडे चालण्यासाठी चरणपादुका असाव्या, कमंडलू असावा, दंड असावा, 2 कौपीन असावे, 2 वस्त्र असावे सगळे. त्यानंतर शीतनिवारीम कंथाम, थंडीचं निवारण करणारी गोधडीसुद्धा चालेल. असं जीवनमुक्ती विवेकामध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे. संग्रह एवढा, पण यापेक्षा अत्यधिक नाही. नाहीतर मग तो परिग्रह जो आहे तोही मनुष्याला त्रास देतो. 18व्या अध्यायामध्ये अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम, या परिग्रहाला ज्ञानोबाला म्हणतात ऐसा दुर्जयो जो परिग्रहो. हा परिग्रह जिंकण्यासाठी अत्यंत कठीण आहे. फार जास्त संचय केला ना तो संचय मनुष्याला त्रास देतो. अवधूतांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. ते 24 गुरु करत असताना जे काही मधुमक्षिका आहे तिला पण गुरु केलं. मधुमक्षिका म्हणजे रानामध्ये राहणारी मधमाशी. माशीमध्ये 2 प्रकार आहे. गावात राहणारी, हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा निंबोळ्या पिकतात किंवा आंबे पिकतात त्या काळामध्ये त्या माशांची संख्या वाढते बघा, तर त्या गावातल्या माशा. आणि एरवी वनात राहणारी आणि फुलातून मकरंद कण सेवन करणारी ती मधमाशी. ते सगळं हजारो फुलातून मकरंद गोळा करते, म्हणजे मध गोळा करते, आणि आणला की आपल्या पोळ्यामध्ये नेऊन साठविते. स्वतः चाखत नाही, खात नाही. त्याप्रमाणे साधकाने सायंतनम श्वस्तनम वा न संगृह्णीत भिक्षुकः, उद्याच्याला आपल्याला ही मधुकरी कामं येईल किंवा सायंकाळी चपाती आपल्याला उपयोगी पडेल असं म्हणून त्यांनी संग्रह करू नये. केला तर मधुमक्षिकेप्रमाणे नाश होण्याची शक्यता आहे. ते मधुमक्षिका साठविते आणि कोणीतरी मदहरण करणारा येतो, मध घेऊन जातो, मधमाशीला काहीच मिळत नाही. म्हणून परिग्रह आणि अपरिग्रह, परिग्रह म्हणजे संग्रह आणि अपरिग्रह म्हणजे संग्रहाचा अभाव. संग्रह जास्त वस्तू करत नाही. बऱ्याचदा जुन्या वस्तू साठविल्या जातात. काय म्हणून, येईल कधीतरी कामी, आणि ते कधीच कामी येत नाही. नुसतं फक्त साठवलं जातं, ते कधी कामी उपयोगी पडत नाही. वर्षातून एखादा खिळा उपयोगी पडतो, पण तरी खिळा जपून ठेवला जातो. त्याला म्हणतात परिग्रह. साधकाने ठेवला की मग तो कधी ना कधी आठवतो. रोहिदास महाराजांच्या जीवनामध्ये पूर्वजीवनात असा प्रसंग आला. एका भाविकाने त्यांना चांदीच्या पादुका भेट दिल्या, चरणपादुका. काही नव्हती, अपेक्षा नव्हती, पण आता अयाचित वृत्तीनं आलं तर घेतलं. कधी कधी एखाद्या महात्म्याला घ्यायची इच्छा नसते, पण जवळचे शिष्य लय आग्रह करतात. महाराज त्यांची भावना आहे, राहू द्या ना तुम्ही, राहू द्या, येईल काम. त्याचं कधी कधी ऐकावं लागतं. त्यांची इच्छा नाही. कधी कधी काही शिष्य माघारीच घेऊन येतात, म्हणजे तुम्हाला विचारणार होतो पण तेवढा वेळ नव्हता, आलो घेऊन. विचारायला पाहिजे होतं की नाही. आणल्या व चरण पादुका. त्यांनी परिधान नाही केल्या, पोटमाळ्यावर ठेवून दिल्या. अंतिम काळाचा प्रसंग आला आणि परिग्रह. लक्ष गेलं तिथं की अरे या भाविकाने मला चांदीच्या पादुका दिल्या, पण एकदासुद्धा मी पायात नाही घातल्या. स्मरण झालं पादुकांचं, पुढचा जन्म चर्मकाराचा मिळाला. परिग्रह असा त्रास देतो. जितका मनुष्याकडे परिग्रह कमी असेल तेवढा सुखी असतो. त्या टिटवा नावाचा पण व्यक्ती नाथ महाराजांनी अवधूतांनी गुरु केला म्हणून उल्लेख केला. टिटवा होता, कुरर म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. त्याला मांसाचा तुकडा मिळाला, मग खायचा ना, खाल्ला नाही. मिळाला की खात नाही. काही लोक, ते विद्यार्थी असतात, चिंच मिळाली तर खात नाही, शाळेत जाऊन सगळ्याला दाखवतात, स्वतः नाही खायची. दुसऱ्याला नाही मिळाली की मग दाखवायचं काही ना काहीतरी वेडं वाकडं.
तसं त्या टिटव्याला मिळाला मांसाचा तुकडा, पण खाल्ला नाही त्याने. झाडावर जाऊन बसला, मग म्हणे निवांत खाऊ. कशाचं निवांतपणा? बाकीचे सगळे टिटवे आले, त्याच्यावर तुटून पडले. व्यवहारात असा आहे, एखाद्याला एखादी वस्तू मिळाली तर ज्याला ती मिळाली नाही ते माणसं त्याला आनंद नाही घेऊ देत, अजिबात नाही. मग ते पत्रिका छापायच्या अगोदर रद्द होऊ शकतं. असं घडतं कधी कधी. एखाद्याला नाही मिळालं काही होऊ शकतं. आणि मग ते टिटवे त्याच्यावर तुटून पडले तर काही चोचीने मारतात, काही नखाने ओरबडतात, काही पंखाने झापड देतात. त्याने विचार केला, हे सगळे माझे नातेवाईक आहे, कालपर्यंत हे सगळे मला पाठिंबा देत होते, आज कसं काही विरुद्ध वागा लागले. लक्षात आला आपल्या मुखातला हा घास आहे. त्याने तो घास सोडला, सगळ्यांनी त्याला सोडलं, सगळे घासावर तुटून पडले. संग्रह म्हणून जो जो परिग्रह असतो, परिग्रहो ही दुःखाय असं म्हणले नाथ महाराजांनी. परिग्रह दुःखाला कारण तो अपरिग्रह नाही करत. अपरिग्रह अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह 5 प्रकारचा यम आहे. आणि याच्यातून जीवन गेलं तर बरंच समाधानी जीवन होतं बघा. अहिंसा, सत्य, सत्य जर साधलं तर वाचिक तप आहे, अहिंसा असेल तर परोपकार आहे, ब्रह्मचर्य असेल तर संयम आहे, अपरिग्रहाची वृत्ती असेल तर कुठेही वृत्ती गुंतण्याची शक्यताच नाही. हे सगळे जे यमनियमादी कोणाला आवश्यक नाही? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला योगशास्त्राची आवश्यकता आहे, प्रत्येक व्यक्तीला. कारण सगळे माणसं सध्याला कोणाला कोणाला तरी पीडा देतातच. कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल. आणि दुसऱ्याला पीडा दिली म्हणजे तेही समाधानी होत नाही. आणि याकरता अहिंसा आवश्यक आहे. खरं बोलणं सगळ्याला असं वाटतं लोकांनी माझ्याशी खरं बोलावं, मग आपणही बोललं पाहिजे ना. आपण खोटं बोलायचं आणि खऱ्याची अपेक्षा करायची, कसं का साध्य होईल? उलट असं आहे, आपण एक खोटं बोललो की लोक 10 खोटं बोलतात आपल्यासोबत. नियम आहे, जसं द्याल जसं पेराल तसं उगवत असतं. हे सगळे आवश्यक आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. पुढे 5 प्रकारचा नियम सांगितला. त्यामध्ये पहिला सांगितला शौच. शौच म्हणजे पावित्रपणा, पावित्र्य. त्या पावित्र्यामध्ये 2 प्रकार, एक आहे बाह्य पावित्र्य आणि एक आहे अंतरातलं पावित्र्य. मनामध्ये कामक्रोधाधिक विकार नसणं याला अंतरंगातला पवित्रपणा म्हणतात. आणि बाह्य पावित्र्य जे आहे ना, बाहेरचं पावित्र्य ते स्नानापासून मिळतं. आपण स्नान केलं की मनुष्य पवित्र होतो. खरं तर असंही ग्रंथाचं वाचन करत असताना आपले कपडे, आपलं आसन, आपलं शरीर हे सगळं शुद्ध असलं पाहिजे. काल परिधान केलेले कपडे आज परिधान करू नये, नाहीतर मग शौच साधलं जात नाही ना, बाह्य पावित्र्य मिळत नाही, मनुष्य नाराज राहतो. काही काही व्यक्ती असे, म्हणजे आपण फार उदास आहोत, आपण वृत्तीवर पोचलो आहे, मळके कपडे, अरे कंटाळा येतो, आळस आला, असं काही साधूपणाचा आव द्यायचा नसतो. कपडे धुण्याकरता काय कंटाळा, कपडे मळाले म्हणजे साधू नाही होत कोणी, तसं नाही. ती एक अवस्था वेगळी आहे. अवस्थेवर गेल्यावर आठवण राहिलेले भाग वेगळा आहे. पण आळस आला आणि आळसाला साधूचं नाव द्यायचं हे नाही. पवित्र पवित्र असलं पाहिजे. गुलेबाबा सांगायचे, आपले कपडे थोडेफार फाटके असेल तरी चालेल, पण बाबा धोत वस्त्र असावे, दररोज धुतलेले वस्त्र परिधान करावे. आपण लघुशंकेला गेलो किंवा शौचाला गेलो तर चांगल्या प्रकारे मातीने किंवा स्वच्छ असणाऱ्या एखाद्या द्रव्य पदार्थाने हातही धुतले पाहिजे, पाय धुतले पाहिजे, चूळ भरली पाहिजे, पाळलं पाहिजे. हे सगळं ग्रंथाच्या बाबतीमध्ये ग्रंथ वाचन करायला बसलो आपण तर ग्रंथ, काही काही लोक असे अंगठा हातात धरतात पायाचा आणि पारायण करतात, चालत नाही ना ते. ग्रंथाचं पावित्र्य जपलं पाहिजे. काही लोकांची फार प्रगती, काय व्यस्त जीवन आहे, मोबाईलचा फोन कानाला लावतात आणि टॉयलेटला जातात. येत काही अडाणीपणा नसावा, पावित्र्य पाळलं जाणार नाही ना. वास्तविक असं आहे की मलमूत्र विसर्जन करत असताना शब्दसुद्धा बोलू नये. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, मलमूत्र का करिता स्नान, उभय संध्याकाळी जाण, निश्चित मौन असावे. मलमूत्र स्नान करत असताना सकाळ आणि सायंकाळ उभय संध्याकाळी मौन असावं. जप करतोय, यज्ञ करत असेल, याजन बाकीचे कर्म करत असेल, भोजन करत असेल, निश्चित मौन असावं. हे स्नानासाठी सांगितलं आहे. मलमूत्र विसर्जन
पावित्र्य पाळलं पाहिजे. बाह्य पावित्र्य, अंतरातलं पावित्र्य, हे जर पवित्रपणा पाळला तर मनुष्याला या शरीरभोगापासून तिटकारा येतो, जुगुप्सा निर्माण होते, त्याला किळस वाटते. ज्या शरीराला आपण कायम स्वच्छ करतो त्या सगळ्या शरीरातून अखंड मळ प्रवाहित होतो. डोळ्यातून होतो, नाकातून होतो, कानातून होतो, सगळ्याच अवयवातून. त्या शरीराच्या विषयी असा मोह राहत नाही. हे पावित्र्याचं फळ आहे. शौच पाळलं पाहिजे. त्यानंतर आहे तप, संतोष आहे. प्रारब्ध प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहणं संतोष आहे. संतोष कायिक वाचिक मानसिक इंद्रियाला शुद्ध करण्यासाठी जी साधना करतो त्याला तप असं म्हणतात. जसं सोनं तापविलं की त्यातला हिनकस भाग जुळून जातो आणि शुद्ध सोन्याची प्राप्ती होते, तसं स्वरूपाच्या प्रसारासाठी प्राण इंद्रिय शरीरांची जी आटणी केली जाते ना त्याला तप असं म्हणतात. आणि तपामध्ये शरीराची आटणी होते. जे मंडळी नर्मदा परिक्रमा करतात किंवा अनेक प्रकारचे अनुष्ठानं करतात त्यांचं शरीरातलं जे मांस आहे ना ते झडतं बघा. कारण तपाने शरीराची काय होते, आटणी आपोआप होते, ती करावी लागत नाही. ते ईश्वराची योजनाच अशी असते की तिथं गेल्यानंतर तपही घडतं. बरेच लोक इथून निघताना त्यांना आधी व्याधी असतात, व्याधी बऱ्याच असतात. परिक्रमा केली का ठणठणीत होतात बघा. तेव्हा काही लोक आपल्या ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात येतात, ते अगोदर कृश असतात, चालणं होईन का नाही, होईल का नाही. आणि पंढरपुरात गेले त्यांचं वजन वाढतं, त्यांचे तप अंगी लागतं. तपच आहे ते. भूक लागते चांगली, जेवतात भरपूर, भजनाला आले तर आले, प्रसादाला येतात, असं सोडून द्यावं. तपामध्ये आटणी होते शरीराची, ते तप आहे. त्यानंतर आहे स्वाध्याय. नियम चालू आहे बरं. चौथा नियम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, शौच, संतोष, तप झालं. आता स्वाध्याय 9 अंग आहे त्यातलं. स्वाध्यायामध्ये वेदाने प्रतिपादन केलेला ईश्वर प्राप्त होण्यासाठी श्रुतीचा निरंतर अभ्यास करणं याला स्वाध्याय म्हणतात. स्वाध्याय आपण ग्रंथोपजीवीचे व्याख्यान पाहिलं होतं. गुरुनाम गुरु श्री मारुती बाबा गुरव यांचं उदाहरण. ज्ञानेश्वरी वाचन केल्याशिवाय मी पाण्याचा थेंबसुद्धा पोटात जाऊ देत नाही, स्वाध्याय आहे. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, कायम अभ्यास करणे. ज्यांनी घोलेबाबांना पाहिलं असेल, घोलेबाबाच्या जीवनामध्ये 2च गोष्टी असायच्या. आपण कधी बाबांना पहा खोलीमध्ये, त्यांच्यासमोर इथं ज्ञानेश्वरी ग्रंथ असायचा, नाहीतर मग हातामध्ये जपमाळा असायची. या पलीकडे कोणती साधना नाही. क्षणसुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही. काळ जाऊ नेदू वाया, चिंतो विठोबाच्या पाया. ग्रंथ म्हणून व्यसनानी बहुनी संती, पण खरे व्यसन 2, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. विद्येचा अभ्यास करणं आणि खरं एकदा स्वाध्यायाची गोडी लागली ना ज्या व्यक्तीला, वृत्ती फक्त एकाग्र झाली पाहिजे. यातला जो आनंद मिळाला, तन्मय जर वृत्ती झाली ना, बरोबर. आपल्या अष्टदशामध्ये एका महापुरुषांनी गूढ चिंतन सांगितलं बघा. त्यामुळे जेव्हा आपण साधना करतो ना, या सांसारिक घटकापासून वैराग्य येण्यासाठी कधी कधी आपण हा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण ज्ञानेश्वरीचं पारायण घरी करू ना, तेव्हा आपण आपला मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला पाहिजे. तेवढ्या वेळात का होईना आपलं संयमित जीवन होईल. नाहीतर मग डाटाही चालू आहे आणि दिसतंय, मग ते विचारते, हे जातात मागून. कधी कधी तर काहीचा देवपूजेत फोन चालू असतो, देवपूजा करता करता देवाला स्नानही चालू आहे आणि पंक्तीचं नियोजनही सुरू आहे. कसं काय वेळ लागेल, लागणार नाही ना. स्वाध्यायामध्ये संयमितपणा असावा. ईश्वराच्या प्राप्तीसाठी छोटे छोटे नियम आहे. आपण स्वाध्याय करतो, जप करतो, या काळामध्ये मग हे बाजूला पाहिजे, लांब ठेवलं पाहिजे ते, नाहीतर मग विक्षेप होतो त्याच्यामध्ये, समाधान नाही ना मिळत. मग हा स्वाध्याय आहे. आपण ग्रंथही वाचतो तर कधी कधी अंतरंगातलाही ग्रंथ वाचला पाहिजे. आणि स्वाध्यायान महाप्रमदितव्यम, स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये प्रमाद करूच नाही. स्वाध्याय दररोज झालाच पाहिजे, नित्यनेम आहे तो. वारकऱ्यामध्ये काकडा आहे, स्वाध्याय आहे की नाही, नित्यनेम आहे, स्वाध्याय आहे. आपण हरिपाठ दररोज म्हणतो, आपला स्वाध्याय आहे. ज्ञानेश्वरीचे काही जण 300 ओव्या दररोज वाचतात, स्वाध्याय हा.
जगद्गुरु तुकोबारांची गाथा, एकनाथी भागवत हा दररोजचा स्वाध्याय आहे. स्वाध्याय केलाच पाहिजे. हे स्वाध्याय नियमामध्ये आहे आणि स्वाध्यायाशिवाय विचार चांगले मिळत नाही. आणि त्यानंतर नियमातलं 5वं अंग आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वराला सर्व प्रकारची कर्म अर्पण करणं. यत करोषी यदश्नाशी यज्जुहोषि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सगळं अर्पण करायचं. देवाला कर्मही अर्पण करायचं आहे, देवाला उपचारही अर्पण करायचे. 9व्या अध्यायामध्ये दोन्ही भाग आले बघा. कोणते कोणते आले भाग? यत करोषी यदश्नाशी यज्जुहोषि ददासि यत. कर्मसमर्पण आलं आहे सगळंही. याच्यामध्ये सगळे कर्मच आले. करणं, खाणं, तप करणं, हवन करणं हे सगळी कर्म आली. देवाला कर्मही अर्पण करावी, उपचारही अर्पण करावे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तिथं देवाला उपचार अर्पण केले आहे. आणि पुढे भगवंताने असं म्हटलं, अर्जुना मला तू स्वतःचं जीवत्व अर्पण कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. किंवा तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. आपण सर्व भावाचा अर्थ काय करतो? काया वाचा मन देवाला अर्पण करायचं. ज्ञानोबाने त्यामध्ये परिष्कार केला. ज्ञानोबा म्हणतात त्या ईश्वराला सर्व भाव अर्पण करायचं. म्हणजे काय काय अर्पण करायचं? तया म्हणजे त्या ईश्वराला पहिल्यांदा अर्पण आपला अहंकार करा. तया अहम वाचा चित्त अंग 4 घेतले की नाही? वाचा म्हणजे वाणी, चित्त म्हणजे मन, अंग म्हणजे शरीर. हे सर्व भावामध्ये समावेश आपण करतो. पण त्यातले सूक्ष्मता ज्ञानोबाने प्रतिपादन करता, जर एखाद्याने शरीर वाणी मन अर्पण केलं ना, अहंकार ठेवला तर मुख्य तर तो आहे सगळ्यात, तो अर्पण करायचा आहे. पहिला क्रम अहंकाराचा लावला, अहंकाराचा. आणि अहंकार अर्पण झाला की सगळं जग अर्पण झालं. अहंकार गेला, सगळ्या जगाचा आपोआप त्याग झाला. हा विचारून पुढेच येणार आहे ओवी याच अध्यायामध्ये. हा विचारून अहंकार सांडीजे मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची आराधना करणं किंवा ईश्वराला सर्व प्रकारची कर्म अर्पण करणं, असा हा यम 5 प्रकारचा, नियम 5 प्रकारचा. आणि याला ज्ञानोबा म्हणतात येणे यम नियमाचे तळवटे. योगरूप पर्वताचा हा तळाकडचा भाग आहे. आणि ही 10 साधना सिद्ध झाली की तो योगाच्या असणाऱ्या या पर्वतावर चढण्यासाठी समर्थ होतो. मग त्याने काय करावं? आता यम आणि नियम सिद्ध झाले की मग त्याने आसनाला प्रारंभ करावा. रिगे म्हणजे प्रवेश करावा. रिगे आसनाची पाऊल वाटे, आसनेच्या पाऊल वाटाने चालावं. त्याच्यामध्ये बरेच आसन आहेत, पण मुख्य आसन मात्र 4: सिंह आसन, भद्र आसन, सिद्ध आसन आणि पद्मासन. ज्या आसनामध्ये बसल्यानंतर शरीराची जी आपली बैठक आहे 3 तासापर्यंत जर आपल्याला त्रास होत नसेल तर आसन आपलं सिद्ध झालं. भोजनानंतर आपण वज्रासन करतो, केलं पाहिजे, पण ते दुपारीच करावं. रात्रीच्या प्रसंगाला जास्त वज्रासनात बसू नये, नाहीतर मग उष्णता खूप वाढते. आणि उष्णता जास्त वाढली तर मग त्याला कदाचित अखंड झोप लागू शकणार नाही. म्हणून दुपारी भोजन झालं तर एकच आसन चालतं करायला, ते म्हणजे वज्रासन. म्हणजे अगदी आपल्या गुडघ्यापासून पाय मागं घ्यायचा आणि त्यावर शरीर. वज्रासनात सांगावं लागत नाही आपल्याला की पाठीचा कणा सरळ ठेवा, आपोआप होतोच तो. ते वज्रासन आहे. आणि भोजनानंतर तेवढंच आसन करू शकतो आपण. आणखीन एक आसन आहे, आसन नाही म्हणा, भोजनानंतर डाव्या अंगावर 20 मिनटं झोपू शकतो आपण. तर ते जेवण पचण्यासाठी आवश्यक आहे, पण 20च मिनटं. फारच थकलो असेल आपण, फारच, तर शास्त्र 40 मिनटाची मर्यादा देतं. पण जिथं आपल्याला तयारीच करायला 20 मिनटं लागत असेल तर मग तो भाग वेगळा आहे. 20 मिनटाची परवानगी आहे. भोजनानंतर वामकुक्षी डाव्या अंगावर, तो काही आजचा भाग नाही आहे,
पण आसन मात्र करता येतं. रेगे आसनाचे पाऊल वाटे. कारण आसनाशय योग हा चालता चालता नाही होत. एखादा म्हणा नाही मी चालता चालता योग करेल, नाही होणार. इथं आसीनः संभवात, ते बसूनच करावा लागतो योग. पूजा कशी करावी? बसून करावी. ध्यान कसं करावं? बसून करावं. तसं योगाची साधना हे आसनामध्ये बसून. आणि त्यातही असा भाग आहे, अभ्यास करत असताना उत्तर दिशेकडे आपलं मुख असावं. दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजाही करता येत नाही, भोजनही करता येत नाही आणि अभ्यासही करता येत नाही. एकतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच आपलं मुख असावं. आता ज्ञानोबारांचं महाद्वार आहे, कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. गणपतीचं मुखकमल पूर्वेकडे आहे, ज्ञानोबारांचं मात्र उत्तरेकडे. भाग आहे हा सगळा असा. बरोबर आहे ना? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर आहे, चुकायला नको काही. रेगे नाहीतर मग मला उत्तर मिळणार नाही. रेगे आसनाची पावलं वाटे. आसनाच्या अरुंद मार्गाने चालायचं रूपक आहे ना हे. त्यानंतर येई प्राणायामाचे आडकाठे वरवतागा. प्राणायामाचा आडकाठ आहे म्हणजे आडमार्ग आहे किंवा कडा आहे, कडा. आणि या प्राणायामाच्या मार्गाने आला त्याला कडा म्हटले, तर कड्यावरून कधी कधी कळीलोट होण्याची शक्यता आहे. प्राणावर विजय मिळाला तर तो व्यक्ती फार आयुष्य मोठं जगू शकतो. आपलं आयुष्य आपल्या श्वासावर अवलंबून आहे. योगशास्त्रानुसार जितका मनुष्य श्वास दीर्घ घेतो तितका तो जास्त जगतो. ना आपल्याकडे प्राणायाम सांगितलं आहे. गुरुवारी मारुती बाबा याही वयामध्ये आसनं करतात, प्राणायाम करतात, महत्त्व सांगतात बघा पाठामध्ये. याही वयामध्ये बाबांच्या त्या जीवनाला आहे ना शब्द नाही आपल्याकडे. एवढ्या वयामध्ये एवढं चांगलं आरोग्य पाहायला भेटत नाही सहसा. पण त्यांचं सीमित आहे ना सगळं. आणि ते त्यांच्या जीवनातल्या साधनेचं जे ओझ आहे त्या ओझावर सध्याला जो काही त्यांच्या अंतरंगातला आनंद आहे ना ब्रह्मानुभूतीचा, त्या आनंदावर ते जीवन जगत आहेत. आपल्याला जगण्यासाठी अन्न लागतं. बाबांचा आरले मोजका आहे. त्यांची कार्यशैली पाहिली तर सकाळचे 2 पाठ, संध्याकाळचा 1 पाठ. पुन्हा एखादा म्हणलं बाबा कीर्तन करू की, तेवढंच आपले 2 तास चिंतनात जातात. किती मोठी प्रचंड ऊर्जा लागते. इथं मला 1 पाठ झाला की लगेच भूक लागते. बाबा एवढे पाठ घेतात आणि आहार तर अल्प आहे, पण तो आहार त्यांना ऊर्जा नाही देत. त्यांच्या जीवनातलं जे ओझ आहे ना ओझ, ते ओझ त्यांना प्रचंड ऊर्जा देतं. म्हणून त्यांच्या नुसते आपण खोलीमध्ये जरी गेलो तर आपल्यालाच ऊर्जा भेटते. हे काय आहे? सिद्ध होतं. प्राण दीर्घ आयुष्याचं रक्षण करणार आहे. सर्वात मोठा श्वास कोणाचा आहे अवनीतलावर? कासवाचा. सर्वात मोठा. आणि एखादं कासव जर सुव्यवस्थित राहिलं तर 300 वर्ष जगू शकतं. दीर्घ श्वास घेतात, एकदम दीर्घ. आणि जगामध्ये असे काही देश आहे की त्या देशातले लोक दीर्घ श्वास घेतात, त्याच्यामुळे त्यांचं आयुर्मान जास्त आहे. आता आपलं आयुर्मान कमी होत चाललं आहे. प्रदूषण आहे, रासायनिक आहार आहे, जीवनशैली बदललेली आहे, दिवसा झोपायचं रात्री जागायचं, त्यामुळे आयुष्य कमी कमी होत झालं. जे माणसं क्रोध करतात त्यांचा श्वास वेगात जातो, वेगात. बघा ज्याला राग आला का त्याचे श्वास जास्त होतात, खर्च होतं, आयुष्य कमी होतं. शांत राहत असेल तर श्वास वाढतो. प्राणायाम आहे. प्राणायामावर जे संपादन केला, प्राण एवढा चांगला आहे शरीरातला, योग्य प्रमाणात आहार घेतला तर प्राण त्या आहाराला पचवितो. योग्य प्रमाणात आहार घेतला, मोजक्या वेळेमध्ये प्राण आहाराला पचवितो. रिकामा वेळ भेटला तर प्राण शरीरातल्या रोगाला खाऊन टाकतो. प्राणाचा आहार कोणता आहे? अन्न आणि रोग. ज्याचा प्राण बलवान आहे त्याला रोग होत नाही. ज्याचा प्राण बलवान आहे त्याचं अन्नही चांगलं पचतं, पण त्याला पण आहार योग्य घेतला पाहिजे. म्हणजे कमीत कमी प्राणाला वेळ तर मिळाला पाहिजे ना. आहार पचविल्यानंतर रोग खायलाही त्याला वेळ मिळाला पाहिजे. नाहीतर एक आहार पचतो न पचतो लगेच दुसरा घेतला तर प्राणायामाला वेळच भेटत नाही प्राणाला पुष्ट करण्यासाठी. म्हणून तो त्याच्यामध्ये पूरक, कुंभक, रेचक हे 3 प्रकार आहे. त्याच्यातही पुन्हा बहिर्कुंभक आहे. श्वास वाढला की पुन्हा थोडा वेळ थांबायचं, असे त्या प्राणायामाचे पण प्रकार आहे. येई प्राणायामाचे आडकाठी वरवतागा. त्याच्याही वरच्या भागापर्यंत तू ये. आता हा मधला भाग झाला. यानंतर आहे यम, नियम, आसन, प्राणायाम.
प्राणायामाच्या नंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे विषयापासून इंद्रियांना आवरणे, मागे खेचणं. त्या प्रत्याहाराला ज्ञानोबा म्हणतात ते घसरण्यासारखी जागा येते. मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा, जेत हटिये सांडिते होडा कडे लग, तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखे लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. आता या प्रत्याहाराचा काय विचार ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.